In this lecture, we are going to start with a new and very important chapter in biology. This chapter is cell structure and organization. ऍक्च्युली हा जो चॅप्टर आहे तो बायोलॉजी मध्ये खूप महत्वाचा आहे. बायोलॉजीचा बेस या चॅप्टर वरती आहे. याच चॅप्टरला एनसीईआरटीच्या बुक मध्ये सेल द युनिट ऑफ लाईफ असं नाव दिलेलं आहे. खरं तर सेलशी निगडीत आपल्या 11th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये 3 चॅप्टर्स आहेत. एक सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन किंवा त्याच्यामध्ये सेल द युनिट ऑफ लाईफ असं नाव दिलं जातं. ह्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन आणि तिसरा चॅप्टर आहे तो बायोमॉलिक्युल्स. या 3 चॅप्टरचं मिळून एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये एक युनिट बनवलेलं आहे आणि हे युनिट पूर्ण बायोलॉजीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये हे 3ही चॅप्टर्स आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला बायोलॉजी परफेक्ट समजून घ्यायचं आहे त्याला सेल हा चॅप्टर अतिशय डिटेलमध्ये शिकायला लागतो. त्याचं कारण असं आहे याच्यामध्ये शिकलेल्या अनेक गोष्टी बायोलॉजीचा बाकीचा सिलेबस कंप्लीट करत असताना खूप मदतीच्या राहतात किंवा खूप मदत करतात. त्यामुळे आपल्याला अगदी डिटेलमध्ये हा चॅप्टर शिकायला लागतो. नीटचा जर विचार केला तर 2015 पासून सलग ज्या काही एक्झाम आजपर्यंत झालेल्या आहेत या एक्झाम मध्ये सेल इट्स स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन त्याचबरोबर सेल सायकल आणि सेल डिव्हिजन या चॅप्टरवरती मिनिमम 5 आणि मॅक्सिमम 9 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मिनिमम 5 मॅक्सिमम 9 म्हणजे एवढा जर विचार केला 2 चॅप्टरवरती तसा जर विचार केला तरी मार्कांचा वाटा पण या 2 चॅप्टरचा खूप आहे आणि इतर चॅप्टर समजून घेण्यासाठी सुद्धा ह्या 2 चॅप्टरचा बेस खूप पक्का असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं खूप डिटेलमध्ये हे दोन्ही चॅप्टर शिकायचे. त्यातला पहिला चॅप्टर आज आपण सुरू करतोय अँड दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड इट्स ऑर्गनायझेशन. खरं तर सेल हा चॅप्टर आपण 7वी 8वी पासून शिकत येतो. 9वीला शिकलो, 7वी 8वीला शिकलो. काही गोष्टी आपल्याला ह्या सेल बद्दल माहिती आहे. सेलची डेफिनेशन 11th स्टँडर्डला आलेल्या प्रत्येक स्टुडंटला माहिती आहे. तरी सुद्धा आपल्याला या चॅप्टरला सुरुवात करताना ह्या डेफिनेशन पासूनच सुरुवात करायला लागेल. सी व्हॉट इज मीन बाय सेल. सेल म्हणजे काय आहे नेमकं तर सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मी अर्धवट डेफिनेशन लिहिली 11th स्टँडर्डच्या बुक मधील. Actually, it is the basic structural and functional unit. Why it is called as structural unit and why it is called as functional unit? आपण म्हणतोय it is the basic structural and functional unit of living organism. Actually, हे एक युनिट असं आहे सेल की ज्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कम्प्लीट स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे दिस बॉडी स्ट्रक्चर इज फॉर्म्ड आयदर फ्रॉम वन और फ्रॉम मेनी सेल्स अँड दॅट्स वाय द सेल इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन द सेकंड क्वेश्चन इज दॅट वाय इट इज कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचं कारण असं आहे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या बॉडी आहेत त्या बॉडी जे काम करतात किंवा लाईफ ऍक्टिव्हिटीज ज्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये चाललेल्या असतात ऑल दीज ऍक्टिव्हिटीज ऑल दीज फंक्शन्स आर कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ सेल. ह्याचा अर्थ असा की एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी परफॉर्म करते बॉडी काम करते याचा अर्थ त्याच्या बॉडीमधल्या सेल काम करतात आणि म्हणून सेल काम करत असेल तर बॉडी काम करते म्हणजेच सेल इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो व्हॉट इज सेल द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्याच्यामध्ये आणखीन 1-2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. द सेल हॅज द कपॅसिटी ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इंडिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणजे सेलकडे स्वतंत्र जगण्याची कपॅसिटी आहे. म्हणजे काय एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली जर समजा आपण एखादी सेल काढून घेतली लॅबोरेटरीमध्ये आपण आर्टिफिशियल मीडियम वरती हिला जर टाकलं
आणि त्या सेलला लागणारे सर्व न्यूट्रिएंट्स, तिला लागणारा ऑक्सिजन जर आपण सप्लाय केला तर इतर कुठल्याही सेलच्या मदतीशिवाय ही सेल वाढू शकते, ही सेल ग्रो होऊ शकते. मीन्स इट हॅज कपॅसिटी ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा, ती सेल जिवंत राहण्यासाठी जे काही लाईफ फंक्शन्स परफॉर्म करायला लागतील ती सेल या सर्व लाईफ फंक्शन्स परफॉर्म करू शकते. फॉर एक्झाम्पल, ती बाहेरून न्यूट्रिएंट मिळवू शकते, रेस्पिरेशन तिचं चालू राहू शकतं, ती रिप्रोड्यूस होऊ शकते म्हणजे ती डिव्हाइड होऊ शकते. आणि त्यामुळे मी असं म्हणतो इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कपॅबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म. काय परफॉर्म करू शकते ते? द सेल कॅन परफॉर्म ऑल लाईफ फंक्शन्स और ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. आणि त्यामुळे आता या सर्व गोष्टी एकत्रित करून जर आपण सेलची डेफिनेशन करायची ठरवली तर मग अशी होईल ती द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स capable of independent existence and can perform all functions of life. म्हणजे सेल हे एक असं युनिट आहे की ज्याच्याकडं इंडिपेंडंट एक्झिस्ट होण्याची कपॅसिटी आहे. ते युनिट सर्व लाईफ फंक्शन्स परफॉर्म करू शकतं आणि त्या युनिट पासूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बॉडी स्ट्रक्चर आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीची फंक्शन्स चालतात. अशा एका बेसिक युनिटला आपण काय म्हणतो तर सेल असं म्हणतो. देन द नेक्स्ट पॉइंट इज डिस्कव्हरी ऑफ सेल. ऍक्च्युअली सेलचा शोध कसा लावला किंवा सेलच्या डिस्कव्हरी बद्दल, सेल बद्दल ज्या ज्या गोष्टी शोधून काढल्या गेल्या त्या कुणी कुणी केल्या. अनेक लोकांचं काम आहे याच्यामध्ये, अनेक शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये खूप महत्वाचं काम केलेलं आहे. परंतु त्याच्यामधल्या काही महत्वाच्या 3-4 शास्त्रज्ञांबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यापैकी पहिला शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे रॉबर्ट हुक. हु डिस्कवर्ड द सेल? द आन्सर इज रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल. रॉबर्ट हुकनं सेलचा शोध लावला. ही ऑब्झर्व्ड अ स्लाइड कंटेनिंग थिन स्लाइस ऑफ अ कॉर्क टिश्यू. ऍक्च्युअली कॉर्क हा वनस्पतीच्या बॉडीमध्ये असणारा एक टिश्यू असतो आणि मग त्यानं काय केलं की या टिश्यूचा एक पातळ सेक्शन घेतला, तो सेक्शन स्लाइड वरती ठेवला आणि ही स्लाइड मायक्रोस्कोपच्या खाली त्यानं पाहिली आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की धिस स्लाइड शो नंबर ऑफ सच हनी कोम लाईक कंपार्टमेंट. मधमाशाच्या पोळ्यामध्ये ज्या पद्धतीचे कंपार्टमेंट असतात अशा प्रकारचे टाईट कंपार्टमेंट त्याला पाहायला मिळाले. आणि मग हे जे कंपार्टमेंट आहेत त्याला सेल्युला असं नाव देण्यात आलं आणि त्याच्यापासूनच सेल ही टर्म बनवली गेली. तो असं सांगतो की द बॉडी ऑफ प्लांट इज फॉर्म फ्रॉम सच सेल्युला मीन्स सेल्स. आज आपल्याला माहिती आहे की कॉर्क हा एक डेड टिश्यू आहे आणि मग रॉबर्ट हुकला त्यावेळेला काय दिसलं असेल, कशाचे हे कंपार्टमेंट दिसले असतील तर त्या डेड सेलच्या सेल वॉल ऍक्च्युअली त्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्याच्यावरून आपण असं सांगतो हु डिस्कवर्ड द सेल? रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल, बट ऍक्च्युअली ही डिस्कवर्ड डेड सेल. डेड सेलचा त्यानं शोध लावला. ज्या प्लांटचा कॉर्क टिश्यूचा त्यानं अभ्यास केला होता त्या प्लांटचं नाव होतं क्वेरकस. क्वेरकस प्लांटच्या कॉर्क टिश्यूचा अभ्यास त्यानं मायक्रोस्कोप खाली केला आणि पहिल्या पेशीचा शोध लावला, परंतु ती पहिली पेशी डेड होती. आता त्याच्यानंतर दुसरा एक शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे अँटॉन व्हॉन लेव्हेनॉक. अँटॉन व्हॉन लेव्हेनॉक यानं काय केलं? ही डिस्कवर्ड फर्स्ट लाईव्ह सेल. पहिल्या जिवंत पेशीचा शोध कोणी लावला तर A.V. लेव्हेनॉक. त्यानं अनेक जिवंत पेशी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्या. ही ऑब्झर्व बॅक्टेरियल सेल, देन ह्युमन आरबीसी, देन स्पर्म. या गोष्टी किंवा या पेशी शोधून काढण्याचं काम अँटॉन व्हॉन लेव्हेनॉक. त्यामुळे जर आपल्याला प्रश्न विचारला की हु डिस्कवर्ड सेल असा फक्त प्रश्न आला की रॉबर्ट हुक, परंतु हु डिस्कवर्ड द लाईव्ह सेल देन द आन्सर इज A.V. लेव्हेनॉक. डेड किंवा लाईव्ह असा कुठलाही शब्द जर वापरलेला नसेल
तर मात्र रॉबर्ट हुक हेच उत्तर द्यायचं आणि फक्त लाईव्ह सेल असा उच्चार केलेला असेल, असा उल्लेख केलेला असेल तरच त्या डिस्कव्हरीमध्ये ए व्ही लेव्हेनॉक किंवा अँटॉन व्हॉन लेव्हेनॉक याचं नाव आपण घ्यायचं. दोन शास्त्रज्ञ म्हणजे आता आपल्याला सेलचा शोध कुणी लावला हे लक्षात आलं. ह्याच्यानंतर आणखीन एका महत्वाच्या शास्त्रज्ञाचं नाव आणि तो आहे रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन कशाचा शोध लावला? ही डिस्कवर्ड द न्यूक्लियस. न्यूक्लियस शोधून काढलं म्हणजे सेल कंटेन न्यूक्लियस, सेलमध्ये न्यूक्लियस आहे हे सांगण्याचं काम पहिल्यांदा रॉबर्ट ब्राउन यांनी केलं. हे महत्वाचे तीन शास्त्रज्ञ की ज्यांनी पेशीच्या संशोधनामध्ये खूप महत्वाचा वाटा उचलला किंवा अतिशय महत्वाचं काम केलं. रॉबर्ट हुक, ए व्ही लेव्हेनॉक आणि त्याच्यानंतर तिसरा आहे तो रॉबर्ट ब्राउन. याच्यानंतर आणखीन एक चौथा शास्त्रज्ञ की ज्याचंही खूप महत्वाचं काम आहे, त्याचं नाव आहे माथियास श्लीडन. माथियास यम श्लीडन. ही वॉज अ जर्मन बोटॅनिस्ट. जर्मन बोटॅनिस्ट होता, वनस्पती शास्त्रज्ञ होता. अँड ही एक्झामाइन्ड मेनी प्लांट्स. अनेक वनस्पतींचा अभ्यास त्यांनी केला, अनेक वनस्पतींचं परीक्षण केलं, त्यांच्या सेक्शन घेतले, ते मायक्रोस्कोप खाली त्यानं पाहिले आणि त्यावेळेला असं त्याच्या लक्षात आलं की ऑल द प्लांट्स आर फॉर्म फ्रॉम सेल. म्हणजे मॅथियास श्लीडन इन 1838 1838 साली त्यानं सांगितलं की जे प्लांट्स आहेत ना, दीज प्लांट्स आर फॉर्म्ड फ्रॉम सेल. हे सेल पासून किंवा सेल्स पासून बनलेले आहेत. सर्व वनस्पती या पेशींपासून बनलेले आहेत. हे 1838 साली मॅथियास श्लीडन जर्मन बोटॅनिस्ट यांनी आपल्याला सांगितलं. ह्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली ऍट द सेम टाइम मीन्स इन 1839 1839 साली आणखीन एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव आहे थिओडर शॉन. मी फक्त इथं लिहितो टी शॉन. थिओडर शॉन. ही वॉज अ ब्रिटिश झुलॉजिस्ट. तो एक प्राणीशास्त्रज्ञ होता, ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ होता. आणि मग ऍज युजल त्यानं अनेक प्राण्यांचा अभ्यास केला, अनेक प्राण्यांमध्ये असणाऱ्या पेशींचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यानं एक गोष्ट सांगितली, द सेल हॅज लिमिटिंग मेम्ब्रेन अँड दिस लिमिटिंग मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे सर्व पेशींच्या भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन हा एक लिमिटिंग मेम्ब्रेन असतो, म्हणून मराठीमध्ये आपण त्याला पेशी आवरण असं म्हणतो. या गोष्टीचा शोध कुणी लावला तर थिओडर शॉन. त्याचबरोबर शॉननं अनेक वनस्पतींचा पण अभ्यास केला आणि मग प्राणी आणि वनस्पती या दोघांचा अभ्यास करून म्हणजे ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन मेड ऑन प्लांट अँड अॅनिमल सेल त्यानं आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगितलं किंवा आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं आणि ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द प्लांट सेल्स. म्हणजे पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशींमध्ये असते हे सांगण्याचं काम पण थिओडर शॉन यांनी केलं. ही वॉज झुलॉजिस्ट. पहिल्यांदा त्यानं अनेक प्राणी पेशींचा अभ्यास केला, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ऑल सेल्स आर कव्हर्ड बाय अ लिमिटिंग मेम्ब्रेन अँड दॅट लिमिटिंग मेम्ब्रेन ही कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह ह्याच्यासाठी त्यानं अनेक वनस्पती पेशींचा पण अभ्यास केला आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हिअर देर इज ऑल्सो प्लाझ्मा मेम्ब्रेन बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कव्हर्ड बाय सेल वॉल अँड दिस सेल वॉल इज अब्सेंट इन अॅनिमल सेल. अॅनिमल सेलमध्ये मात्र नाहीये, वनस्पती पेशीमध्ये दिसते. आणि त्याच्यावरून त्यानं सांगितलं प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द प्लांट सेल. ही फक्त तुम्हाला वनस्पती पेशींमध्येच पाहायला मिळेल. खरं तर बेस्ड ऑन हिज स्टडी ऑन एनिमल्स एज वेल एज प्लांट आणखीन एक त्यानं हायपोथेसिस मांडला आणि तो हायपोथेसिस कुठला? ऑल द प्लांट्स और बॉडीज ऑफ ऑल प्लांट्स अँड एनिमल दे आर फॉर्म फ्रॉम सेल. म्हणजे जवळजवळ जे श्लीडनचं कन्क्लुजन होतं तेच कन्क्लुजन यानं काढलं की फक्त त्याच्यामध्ये त्याने अॅनिमलचं ऍडिशन केलं आणि आणखीन दोन गोष्टींचा शोध लावला, तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल. वनस्पती पेशीमध्ये दोन्ही असतात आणि प्राणी पेशीमध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो.
आणि मग 1838 आणि 1839 ला काम करणारे हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत मथियास श्लीडन आणि थिओडर शॉन, या दोघांनी एकत्र येत जगासमोर एक थेरी मांडली, एक सिद्धांत मांडला, आणि ज्या थेरीला आज आपण सेल थिअरी असं म्हणतो. आणि त्यामुळं मी पुढचा मुद्दा या ठिकाणी लिहील आणि तो म्हणजे सेल थिअरी. सी व्हॉट इज मीन बाय सेल थिअरी किंवा सेल डॉक्ट्राइन असं म्हटलं जातं. आपला पहिलाच प्रश्न असा आहे की हु प्रपोज्ड सेल थिअरी? तर आपलं उत्तर आहे श्लीडन अँड शॉन प्रपोज्ड सेल थिअरी. टुगेदरली दे प्रपोज्ड सेल थिअरी. दोघांनी एकत्र येत ही थिअरी मांडली. आणि या थिअरीमध्ये काही गोष्टी सांगितल्या, ते म्हणजे काय? ऑल ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म्ड फ्रॉम सेल अँड दॅट्स वाय सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. परंतु या थिअरीचं एक लिमिटेशन आहे. जर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल पासून तयार होतात, परंतु लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये नव्या सेलची ऍडिशन होत जाते, नव्या सेल वाढत जातात. आणि ही थिअरी एक गोष्ट एक्सप्लेन करायला अपयशी ठरली, आणि ती म्हणजे हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म. नव्या पेशी कशा तयार होतात हे मात्र ही थिअरी सांगू शकली नाही. आणि त्यामुळे आपण म्हणतो सेल थिअरी ओरिजिनली प्रपोज्ड बाय श्लीडन अँड शॉन या दोघांनी मांडली, परंतु या थिअरीचं लिमिटेशन काय? फेल्ड टू एक्सप्लेन ओरिजिन ऑफ न्यू सेल्स, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. नव्या पेशी कशा पद्धतीने तयार होतात हे सांगण्यासाठी ही थिअरी अपयशी ठरली. आणि मग या थिअरीला मॉडिफाय करण्याचं काम आणखीन एका शास्त्रज्ञांनी केलं, आणि तो शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे रुडॉल्फ व्हर्चाव. रुडॉल्फ व्हर्चाव यांनी थिअरी मॉडिफाय केली. रुडॉल्फ व्हर्चाव मेड वन फ्रेज. त्यांनी एक फ्रेज बनवली, आणि ती फ्रेज अशी आहे: ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. त्याचा इंग्रजी अर्थ, इंग्लिश मिनिंग असा होतो: सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे कुठलीही पेशी ही अगोदर अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच तयार होते. म्हणजे हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म्ड याचं उत्तर रुडॉल्फ व्हर्चाव यांनी दिलं. आणि त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कसे प्रश्न विचारले जातात एक्झाम मध्ये त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायला लागतं. हु प्रपोज्ड सेल थिअरी? श्लीडन अँड शॉन प्रपोज्ड सेल थिअरी. बट हु मॉडिफाइड सेल थिअरी? रुडॉल्फ व्हर्चाव मॉडिफाइड सेल थिअरी. Who made the statement omnis cellula e cellula? Rudolf Virchow made the statement omnis cellula e cellula. And what is the meaning of that statement? Cells arise from pre-existing cells. आणि मग श्लीडन शॉननं मांडलेली आणि रुडॉल्फ व्हर्चावनं मॉडिफाय केलेली जी थिअरी आहे, ही थिअरी आज शिकली जाते. या थिअरीच्या मागं, म्हणजे ही जी सेल थिअरी आहे याच्या मागं फक्त एक शब्द जोडला जातो, अँड दॅट इज द मॉडर्न सेल थिअरी. मग जर आपल्याला प्रश्न विचारला की मॉडर्न सेल थिअरी कुणाची, तर मात्र आपण उत्तर देताना म्हणू की तिघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामध्ये श्लीडन, शॉन यांनी ऑलरेडी मांडली होती, त्यांचे मुद्दे आहेतच ह्या थिअरीमध्ये, आणि मॉडिफाय केली व्हर्चाव यांनी. आणि म्हणून मॉडर्न सेल थिअरी याच्यामध्ये तिघांचं योगदान आहे. या थिअरीसाठी तिघांतला श्रेय द्यायला लागतं. आणि मग या थिअरीचं म्हणणं काय, हा सिद्धांत आपल्याला नेमकं काय सांगतो? सेल थिअरी किंवा मॉडर्न सेल थिअरी काय एक्सप्लेन करते? तर मॉडर्न सेल थिअरीचं पहिलं स्टेटमेंट असं आहे, ही सेल थिअरी आपल्याला असं सांगते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्स पासून तयार झालेले. हे ऑलरेडी पहिला श्लीडन आणि शॉननं मांडलेल्या थिअरी मधलं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे या थिअरी मधलं? इट इज द किंवा सेल
is the basic structural and functional unit of life किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडी मधलं सेल हे एक बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. हे ऑलरेडी आपल्याला डेफिनेशन मध्ये पण येतं. त्याच गोष्टी रिपीट होत असल्यासारख्या वाटतात, परंतु आपल्याला मॉडर्न सेल थिअरी म्हटलं की हे मुद्दे त्या ठिकाणी टाकावे लागतात, हे मुद्दे त्या ठिकाणी लिहायला लागतात आणि त्यामुळं आपण त्याच गोष्टी रिपीट झाल्यासारख्या वाटत असल्या तरी त्या हेडिंग खाली त्यांना लिहायला लागतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तिसरा मुद्दा आपण ऑलरेडी डिस्कस केला आणि तो म्हणजे काय, सेल्स अराइज फ्रॉम, कशा तयार होतात तर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून ह्या सेल तयार होतात. खरं तर एनसीईआरटीच्या टेक्स्ट बुक मध्ये हे 3च मुद्दे एक्सप्लेन केले आहेत, परंतु याच्या पुढे 1-2 मुद्दे आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केले. त्यातला मी आणखीन एक मुद्दा खरं तर राहिला आणि तो मुद्दा असा आहे, टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल सेल्स. टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्स ऑफ all cells are the activities of body. Total activities of all cells are the activities of body of organism. याचा अर्थ काय, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये ज्या काही टोटल ऍक्टिव्हिटीज घडतात, ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेलच्या ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे आपण म्हणतो द बॉडी ऍक्टिव्हिटीज और बॉडी फंक्शन इज द प्रोडक्ट ऑफ, इट इज द आउटकम ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल सेल्स प्रेझेंट इन बॉडी. शरीरामध्ये असणाऱ्या सर्व पेशींच्या एकत्रित ऍक्टिव्हिटीज म्हणजेच बॉडीच्या ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणतो का, एखादी बॉडी काम करते, ह्याचा अर्थ त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सर्व सेल काम करतात. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की प्लांट्स प्रोड्यूस फूड. प्लांट प्रोड्यूस फूड म्हणजे काय रे, प्लांटच्या आत असणाऱ्या सेल्स दे प्रोड्यूस फूड, ते अन्न तयार करतात. म्हणजे या पद्धतीनं प्लांट काम करतो ह्याचा अर्थ प्लांटच्या बॉडीमधल्या सेल काम करत असतात. एखादा प्राणी काम करतो ह्याचा अर्थ त्याच्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेल काम करत असतात. मी तुमच्या समोर उभा राहून बोलतो आहे म्हणजे माझं उभा राहण्याचं काम माझ्या बॉडीतल्या सेल करत आहे. मी बोलतो आहे, आवाज तयार करण्याचं काम माझ्या बॉडीतल्या पेशी करत आहेत. तुमच्या समोर काय बोलायचं आहे हे ठरवण्याचं काम माझ्या ब्रेन मधल्या सेल करत आहेत. म्हणजे मी करतो ह्याचा अर्थ माझ्या बॉडीमधल्या सेल काम करतात. म्हणजे माझ्या बॉडीच्या ज्या काही टोटल ऍक्टिव्हिटीज असतील, दीज ऍक्टिव्हिटीज आर द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल सेल्स प्रेझेंट इन माय बॉडी. म्हणजे बॉडी पेशीतल्या किंवा बॉडीतल्या सर्व पेशीच्या एकत्रित ऍक्टिव्हिटीज म्हणजेच बॉडीतल्या ऍक्टिव्हिटी. प्लस आणखीन स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये 2 ऍडिशनल मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्यापैकी एक आहे सेल्स हॅव द कपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची कपॅसिटी सेलकडे आहे. आपल्या सेल्स ह्या एनर्जी वरती चालतात. आपल्याला खालच्या वर्गांमध्ये माहिती आहे कुठलीही सेल ही एटीपीच्या स्वरूपात एनर्जी वापरते, परंतु त्या सेलला आपण फूड देतो. जेव्हा त्या सेलकडे फूड येतं, दॅट फूड कंटेन एनर्जी अँड दॅट सेल हॅज द कपॅसिटी टू ट्रान्सफॉर्म दिस एनर्जी इन अनदर फॉर्म and store it in ATP and then it use it. पुन्हा ती वापरली जाते आणि त्यामुळं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची कपॅसिटी प्रत्येक लिव्हिंग सेलकडे असते. आणि आणखीन एक मुद्दा आहे की कुठल्याही सेल ज्या आहेत ना, या सेलकडे बेसिक काही गोष्टी असतात. त्यापैकी एक गोष्ट आहे दॅट इज द सायटोप्लाझम. ह्याच्यानंतर ह्याच्याकडे न्यूक्लियस असतं किंवा न्यूक्लिक ऍसिड्स असतात. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे कुठले रे, डीएनए अँड आरएनए आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे बेसिक सेलचं स्ट्रक्चर, त्याच्याशी निगडीत 2 मुद्दे पुन्हा या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. सी दीज आर द स्टेटमेंट्स ऑफ मॉडर्न सेल थिअरी.
ऍक्च्युअली मॉडर्न सेल थिअरीमध्ये कॉन्ट्रीब्युशन तिघाचं, श्लीडन, शॉन अँड देन रुडॉल्फ वर्चा, आणि त्याचे हे स्टेटमेंट्स असतील. दिस इज अबाउट द मॉडर्न सेल थिअरी. आता त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं. सेलच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सुरुवातीला या ठिकाणी कव्हर करणार आहोत, आणि त्यापैकी एक सेलच्या कॅरेक्टरिस्टिक म्हणजे सेल कशा असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बॉडीमध्ये असणाऱ्या सेल्स नेमक्या कशा प्रकारच्या असतात. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, पहा, सेल्स आर मायक्रोस्कोपिक, ह्या लहान असतात. जनरली आपल्याला त्या उघड्या डोळ्यानं पाहता येत नाही. मग या मायक्रोस्कोपिक सेल आहेत. जर आपल्याला हे सेल पाहायचे असतील तर आपल्याला मायक्रोस्कोपची गरज असते. खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप्स असतात. मायक्रोस्कोप म्हणजे काय रे? इट इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस अँड युज्ड टू मॅग्निफाय द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला जी वस्तू पाहायची आहे ती, त्याची इमेज मॅग्निफाय करण्यासाठी वापरलं जाणारे वेगवेगळ्या लेन्सेसचं कॉम्बिनेशन, दॅट इज द मायक्रोस्कोप. 3 प्रकारचे मायक्रोस्कोप जनरली वापरले जातात. त्यापैकी एक आहे सिंपल मायक्रोस्कोप, की ज्याचं लेन्सेस खूप कमी कपॅसिटीचे असतात आणि त्याची मॅग्निफिकेशन कपॅसिटी ही फक्त 50 ते 100 पट असते. म्हणजे एखादी वस्तू आहे त्यापेक्षा 50 ते 100 पट मोठी करून ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जनरली स्कूल कॉलेजेसमध्ये आपण जे लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोप वापरतो जनरल ह्याच्यामध्ये, त्यांना आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप असं म्हणतो, आणि त्यांची मॅग्निफिकेशन कपॅसिटी ही 1000 प्लस किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त टाइम्स असते. म्हणजे 1000 पट किंवा काही थोडंसं जास्त पटीने एखादी वस्तू मोठी करून आपल्याला या मायक्रोस्कोप खाली पाहायला मिळते. आणि तिसरा प्रकार मायक्रोस्कोपचा आहे की तो खूप ऍडव्हान्स लॅबोरेटरीमध्ये आपल्याला फक्त पाहायला मिळतो, आणि तो म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. यू कॅन मॅग्निफाय द सेल और इमेज ऑफ द सेल अप टू 5 लाख टाइम्स. 5 लाख पटीनं एखादी इमेज आपण मॅग्निफाय करून ह्याच्यामध्ये पाहू शकतो. त्यामुळे आपल्याला जनरल सेल अभ्यासायचे असेल तर देन कंपाऊंड मायक्रोस्कोप इज ओके. परंतु सेलचं इंटरनल स्ट्रक्चर, आतमधलं स्ट्रक्चर शिकायचं असेल, सेल ऑर्गॅनेल शिकायचे असतील तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच किंवा त्याचीच मदत घ्यायला लागते. आणि त्यामुळं सेल बद्दल डिटेल डिस्कव्हरी ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या शोध नंतरच किंवा मायक्रोस्कोप शोधून काढल्यानंतरच त्याच्याबद्दल खूप अभ्यास झाला, आणि आजही तो अभ्यास चालू आहे. परंतु आता आपल्याला काही जनरल पॉइंट्स या सेल बद्दल पाहायचे आहेत. त्यापैकी एक मुद्दा असा आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या सेलची साईज काय. म्हणून मी मुद्दा पहिल्यांदा लिहिल, साईज ऑफ सेल्स. सेलची साईज एकसारखी नसते, त्यांची साईज वेगवेगळ्या प्रकारची असते. आता पहा, त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे स्मॉलेस्ट सेल. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहिती आहेत त्यापैकी सर्वात लहान सेल कुणामध्ये? तर आन्सर आहे सर्वात लहान सेल मायकोप्लाझ्मा याच्यामध्ये आहे, और इट इज कॉल्ड एज अ PPLO, मायकोप्लाझ्मा और PPLO. PPLO चा लॉंग फॉर्म असा लिहिला जातो, प्ल्युरो पी निमोनिया लाइक ऑर्गॅनिझम. प्ल्युरोनिमोनिया लाइक ऑर्गॅनिझम, PPLO. या ज्या PPLOच्या सेल्स असतात त्यांची साईज खूप लहान आहे, अँड दॅट मेजर अबाउट 0.1 मायक्रॉन टू 0.3 मायक्रॉन. अतिशय लहान साईजच्या सेल असतात. ह्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य, दिस मायकोप्लाझ्मा दे आर विदाउट सेल वॉल. यांना सेल वॉल नसते. म्हणजे विदाउट सेल वॉल सर्वात लहान सेल कुठली? PPLO. किंवा सरळ प्रश्न विचारला की स्मॉलेस्ट सेल कुठली, तरी उत्तर आहे PPLO. पण जर आपल्याला प्रश्न असा विचारला गेला, सेल वॉल असणारी सर्वात लहान सेल कुठली, तर उत्तर आहे बॅक्टेरियांची. आणखीन एक मुद्दा, स्मॉलेस्ट सेल झाल्यानंतर सर्वात लार्जेस्ट सेल कुठली, तर आपलं उत्तर आहे ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच एग इज द लार्जेस्ट सेल. आणि मग साधारणतः हिचा 15 सेंटीमीटर हा डायमीटर असतो, 15 सेंटीमीटर डायमीटर ऑस्ट्रिच एगचा. सर्वात मोठी लॉंगेस्ट
दिस इज द लार्जेस्ट सेल. आणि तर तिसरा प्रकार लॉंगेस्ट सेल, सर्वात लांब पेशी कुठली, तर त्याचं उत्तर आहे न्यूरॉन. न्यूरॉन इज द लॉंगेस्ट सेल. यू नो न्यूरॉन इज द फंक्शनल नर्व सेल. फंक्शनल नर्व सेल या सर्वात लांब पेशी असतात. म्हणजे साईज ऑफ द सेल, दिस इज अबाउट द साईज ऑफ सेल. आता त्याच्यानंतर आणखीन एक जनरल पॉइंट सेल बद्दल, म्हणजे आपण पुन्हा सेलचं डिटेल स्ट्रक्चर तर शिकणार आहोतच, पण या ठिकाणी आणखीन एक जनरल पॉइंट सेलच्या बाबतीत असं सांगेल, साईजच्या ऐवजी मी आता या ठिकाणी लिहितो शेप ऑफ सेल्स, म्हणजे पेशींचा आकार कशा प्रकारचा असतो. हे पहा, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्स हॅव डिफरंट टाइप ऑफ शेप. वेगवेगळ्या प्रकारच्या शेप असतात. म्हणजे आपण जर, आपल्याला माहिती आहे अमीबा, इट हॅज नो डेफिनेट शेप, इरेग्युलर शेपचा असतो. पॅरामेशियम, याच्या बॉडीमध्ये एकच पेशी असते, सी इट इज स्लीपर शेप. स्लीपर शेप आपल्याला हा पाहायला मिळतो. याच्यानंतर समजा आपण आपल्या बॉडीमधली मसल सेल घेतली, स्ट्रायटेड मसलची, तर यू कॅन ऑब्झर्व इलॉंगेटेड अँड ट्युब्युलर मसल सेल. ह्याच्यानंतर आपण सांगतो की आपल्या बॉडीमधल्या स्मूथ मसल सेल घेतल्या आपण, तर या स्मूथ मसल सेल आपल्याला अशा स्पिंडल शेप पाहायला मिळतात. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍक्टिव्हिटी किंवा आणखीन काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील की जर समजा आपण आपल्या बॉडीमध्ये काही पेशी अशा क्युबॉइडल दिसतात, क्यूब सारख्या दिसतात, त्याचबरोबर काही पेशी उभ्या कॉलम सारख्या दिसतात, कॉलमनर दिसतात. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल्स ह्या आपल्याला राउंडेड पाहायला मिळतात. म्हणजे अगेन देयर इज डिफरंट टाइप ऑफ शेप इन द सेल. म्हणजे दिस इज अबाउट द साइज अँड शेप ऑफ सेल्स. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज टोटिपोटन्सी. सी व्हॉट इज टोटिपोटन्सी. या शब्दाकडे जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला कळेल. टोटी, मी या ठिकाणी शब्द लिहितो टोटल, आणि पोटेन्सी म्हणजे पोटेन्शियल, क्षमता. सी व्हॉट इज टोटिपोटन्सी. इट इज द कपॅसिटी ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. म्हणजे व्हॉट इज टोटिपोटन्सी, तर कपॅसिटी ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलकडे असणारी कपॅसिटी. कसली कपॅसिटी, टू डिफरन्शिएट अँड डिवाइड. डिफरन्शिएट होण्याची आणि डिवाइड होण्याची कपॅसिटी. द कपॅसिटी ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म any other type of cell, any other type of cell, and hence to form complete body of organism. म्हणजे थोडक्यात टोटिपोटन्सी इज द कपॅसिटी ऑफ लिव्हिंग सेल. ही जिवंत पेशीकडे असणारी एक कपॅसिटी आहे, एक क्षमता आहे. टू डिफरन्शिएट अँड डिवाइड म्हणजे डिवाइड होणं, आणि टू डिफरन्शिएट मीन्स टू गेट चेंज्ड इनटू म्हणजे रूपांतरित होणे, बदलणे. टू डिफरन्शिएट इनटू एनी अदर टाइप ऑफ सेल, दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या पेशीमध्ये कन्वर्ट होण्याची, तयार करण्याची, किंवा दुसरी कुठल्याही प्रकारची पेशी तयार करण्याची लिव्हिंग सेलकडे असणारी क्षमता. त्या क्षमतेला आपण टोटिपोटन्सी असं म्हणतो. आणि त्या क्षमतेमुळं इव्हन अ सिंगल न्यूक्लिएटेड लिव्हिंग सेल इट कॅन फॉर्म अ कम्प्लीट बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, और द कम्प्लीट बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल सेल. सी एम्ब्रियॉनिक अॅनिमल सेल्स आर टोटिपोटंट. मी असं म्हणतो की जेव्हा फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला जी पहिली पेशी तयार होते ती झायगोट आहे. सी दिस सेल इज टोटिपोटंट. म्हणजे हिच्याकडं एखाद्या प्राण्याच्या शरीरात असणाऱ्या सर्व प्रकारच्या पेशी तयार करण्याची क्षमता आहे, आणि त्या क्षमतेला आपण टोटिपोटन्सी असं म्हणायचं. त्याचं कारण असं आहे की जर हिच्याकडे ती क्षमता नसती तर मग बॉडीमधल्या वेगवेगळ्या सेल ही तयार करू शकली नसते आणि कम्प्लीट बॉडी तयार करू शकली नसते.
प्लांटच्या बाबतीत पण आपण असंच सांगू शकतो की कुठलीही लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल जर आपण काढून घेतली तर ती सेल जर आपण कल्चर मीडियमवरती वाढवली, बेसिकली डिवाइड होणारी सेल जर आपण कल्चर मीडियमवरती वाढवली तर तिच्यापासून कम्प्लीट प्लांट तयार होऊ शकतं आणि त्या कपॅसिटीलाच आपण टोटीपोटन्सी असं म्हणतो. आता प्रश्न आहे, वाय द सेल हॅज टोटीपोटन्सी, वाय द सेल हॅज दिस कपॅसिटी? तर त्याचं उत्तर आहे बिकॉज द सेल कंटेन कम्प्लीट जेनेटिक मटेरियल ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारं जे कम्प्लीट जेनेटिक मटेरियल आहे ते त्या पेशीमध्ये असतं. अँड बिकॉज ऑफ दॅट कपॅसिटी और बिकॉज ऑफ दॅट जेनेटिक मटेरियल द सेल इज टोटीपोटंट. आणि याच्यामुळंच टिश्यू कल्चरच्या मदतीनं आपण प्रयोगशाळेमध्ये अनेक प्लांट तयार करू शकतो. इव्हन वी कॅन ग्रो अ सिंगल सेल इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये आपण एक पेशी ग्रो करतो आणि त्याच्यापासून आपण कितीतरी अनेक झाडं तयार करू शकतो. त्याचं कारण त्या एका पेशीकडं टोटीपोटन्सी ही कपॅसिटी असते. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ सेल. खरं तर आपल्याला माहिती आहे किंवा खालच्या वर्गांमध्येच आपण शिकलेलो आहोत की देर आर 2 टाइप्स ऑफ सेल. पेशीचे 2 प्रकार असतात. आता ते 2 प्रकार कुठले पहा, त्यापैकी एक प्रकार आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल आणि सेलचा दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक असे सेलचे 2 प्रकार आहेत. पहा हा शब्द कसा तयार झाला. प्रो याचा अर्थ प्रिमिटिव्ह आणि कॅरियॉन याचा अर्थ न्यूक्लियस. म्हणजे द सेल हॅव्हिंग प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इज प्रोकॅरियोटिक सेल. इथं जर आपण आलो यू याचा अर्थ ट्रू अँड अगेन कॅरियॉन याचा अर्थ न्यूक्लियस. मीन्स द सेल हॅव्हिंग ट्रू न्यूक्लियस इज यूकॅरियोटिक सेल. मग पुन्हा प्रश्न येतो, व्हॉट इज मीन बाय प्रिमिटिव्ह न्यूक्लियस अँड व्हॉट इज मीन बाय ट्रू न्यूक्लियस? अगोदर मी इकडं सांगतो. सपोज दिस इज द सेल. सेल आहे, सेल मेम्ब्रेन, आतमध्ये सायटोप्लाझम आणि याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये जे काही मटेरियल आहे डीएनए असतो की त्या मटेरियल भोवती जर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल तर त्या न्यूक्लियसला ट्रू न्यूक्लियस म्हटलं जातं. आणि असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणारं न्यूक्लियस ज्या पेशीमध्ये आहे तिला यूकॅरियोटिक सेल असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो यूकॅरियोटिक सेल इज द सेल इन विच न्यूक्लिअर मटेरियल इज कव्हर्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मटेरियलच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस वरती एक आवरण आहे. असं जर न्यूक्लियस असेल तर ते ट्रू न्यूक्लियस आणि ती सेल यूकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कसं असतं, सपोज दिस इज द सेल. द सेल कंटेन न्यूक्लिअर मटेरियल but it is not covered by nuclear membrane. Means here nuclear membrane is absent. Nuclear material म्हणजे डीएनए आहे. सी here also डीएनए, हा पण डीएनए आहे. त्याला आपण थोडक्यात न्यूक्लिअर मटेरियल असं कन्सिडर करू. डीएनए प्लस काही असतील पण सध्या डीएनएच म्हणा. आणि मग या डीएनएच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे म्हणून ट्रू न्यूक्लियस आणि या डीएनएच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही म्हणून प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. मग प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणारी पेशी प्रोकॅरियोटिक आणि ट्रू न्यूक्लियस असणारी पेशी यूकॅरियोटिक. त्यामुळे आपण सांगतो द सेल व्हेअर न्यूक्लिअर मटेरियल इज नॉट कव्हर्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रोकॅरियोटिक सेल अँड द सेल व्हेअर न्यूक्लिअर मटेरियल इज कव्हर्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज यूकॅरियोटिक सेल. आता पुन्हा प्रश्न असा आहे की आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल कशामध्ये पाहायला मिळतात? इयत्ता 9वी मध्ये आपण क्लासिफिकेशनची 5 किंगडम सिस्टीम शिकलो आणि त्यावेळेला आपल्याला माहिती की 5 किंगडम केले जातात. त्यांची नावं सुद्धा तुम्हाला येतात. मोनेरा, देन प्रोटिस्टा, देन फंजाय, देन प्लांटी अँड देन एनिमालिया. मोनेरा किंगडम मध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, मी या ठिकाणी लिहितो किंगडम मोनेरा, याच्यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर प्रोकॅरियोटिक. मग कोण येतात रे? बॅक्टेरिया, जीवाणू, त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा त्यांना आपण सायनोबॅक्टेरिया असं म्हणतो,
आणि मी मगा जे लिहिले होते ते मायकोप्लाझ्मा, हे 3 एक्झाम्पल्स आहेत प्रोकॅरियोटिक, म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल पाहायला मिळतात. किंगडम प्रोटिस्टामध्ये काही ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तुम्हाला माहिती आहे, मी त्यातल्या एकाचं नाव या ठिकाणी लिहितो, अमिबा. त्याच्यासारखेच पुन्हा पॅरामेशियम, युग्लिना असे काही ऑर्गॅनिझम आहेत. अमिबा आहे म्हणजे प्रोटिस्टा किंगडम. ह्याच्यानंतर बुरशी, फंजाय, किंगडम फंजाय. त्याच्यानंतर प्लांटी किंगडम मध्ये असणारे प्लांट्स, आणि चौथा ॲनिमालिया किंगडम मध्ये असणारे ॲनिमल्स. म्हणजे प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमालिया या किंगडम मध्ये जेवढे सजीव आहेत त्यांच्या पेशी कशा असतात, तर युकॅरियोटिक सेल्स असतात. प्रोकॅरियोटिक सेल ह्या प्रिमिटिव्ह, युकॅरियोटिक सेल ह्या ऍडव्हान्स्ड आहेत. आणि त्या आपल्याला 4 किंगडमच्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात, आणि प्रोकॅरियोटिक सेल फक्त मोनेरा किंगडमच्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. दिस इज अबाउट द टाइप्स ऑफ सेल. म्हणजे आतापर्यंत आपण सेल डिस्कव्हरी, सेल थिअरी, त्याच्यानंतर सेल साईज, सेल शेप आणि सेलचे 2 टाइप्स, इथपर्यंतचे मुद्दे आपण शिकलेलो आहोत. हा बेसिक पार्ट आहे. आणि मग याच्या पुढे आपल्याला दोन्ही प्रकारच्या सेलचे स्ट्रक्चर शिकायचे. कुठले? प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल, या दोन्ही प्रकारच्या सेलची स्ट्रक्चर शिकायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे ते शिकू, आणि मग आपण युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर शिकू.